काळ्या चण्याची मस्त चमचमीत अशी रस्सा भाजी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। बनवायला अतिशय सोपी आहे। घरच्या मसाल्यांनी आज आपण धाब्यासारखी जशी आपण धाब्यावरती खातो तशी काळ्या चण्याची रेसिपी घरीच बनवणार आहोत। खूपच कमी साहित्यांमध्ये अगदी चमचमीत अशी भाजी बनवून तयार होते। बघूनच कळत असणार की किती मस्त ही बनवून तयार झाली आहे। चपातीसोबत, रोटीसोबत, नानसोबत किंवा जीरा राईससोबत तर खूपच अफलातून लागते। बनवायला खूप सोपी असलेली भाजी तुम्ही देखील घरी रात्रीच्या जेवणामध्ये बनवून नक्की पहा, तुम्हाला देखील खूप आवडेल। तर चला वेळ वाया न घालवता आजच्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्हाला निवेदन करते की जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल घंटा सुद्धा दाबा। म्हणजे काय होईल ना, जेव्हा जेव्हा मी रेसिपीज अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि माझी कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल घातल्यानंतर आपल्याला मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर मसाल्यांमध्ये इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। 30 सेकंड्सपर्यंत छान अशा हलक्या गोल्डन होईपर्यंत त्याला आपण भाजून घेणार आहोत। ह्या भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। तर 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याला आपल्याला आबडधोबड कसंही आपल्याला कापून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला मिक्सरमध्येच दळायचं आहे ना, त्यामुळं कसाही तुम्ही कापू शकतात। आता हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। हलका गोल्डन कलर येईपर्यंत त्याला भाजायचं आहे। तर साधारण 1.5 ते 2 मिनिटं लागू शकतात। गॅस पूर्णपणे बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला पूर्ण हे भाजून घ्यायचं आहे। 1 इंच मी आल्याचं घातलं आणि 1 मिरची घालायची हिरवी, ती पण आपल्याला 30 सेकंड्सपर्यंत छान अशी भाजून घ्यायची। मसाला जो असतो ना तो मस्त बारीक गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा। म्हणजेच काय होईल ना, कोणतीही मसाल्याची भाजी बनवताना लक्षात असू द्या, मसाला जो आहे ना तो बारीक गॅसवरती छान असा खूप वेळ भाजून घ्यायचा। म्हणजे याने काय होतं, भाजीला टेस्ट खूप अप्रतिम येते। आता जो कांदा आपण भाजला होता तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतला। त्यानंतर आपण याच्यामध्ये खोबरं घालणार आहोत। तर 2 पोहे खायचा चमचा असतो ना, तेवढंच फक्त आपल्याला याच्यामध्ये खोबरं घ्यायचं आहे। ते पण छान असं हलकं गोल्डन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर आपण सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढूया। तर कांदा खोबरं जे भाजलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं। एक टोमॅटो घेतला आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतली आणि थंड झाल्यानंतर आपल्याला दळायचं आहे। काळे चणे म्हणजे हरभरे मी रात्रीच भिजत घातले होते। भिजत घातल्यानंतर कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घालून अर्धा चमचा मीठ घालून याला 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलं आहे। तर अशा पद्धतीने पहिले आपल्याला काय करायचं आहे, जर चण्याची भाजी आज बनवायची असेल तर आदल्या दिवशीच रात्री आपल्याला चणे भिजत घालायचे। भिजत घातल्यानंतर कुकरला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घालून त्याच्यामध्ये 4 ते 5 शिट्ट्या आणायच्या। म्हणजे असा मऊसूत असा हा हरभरा म्हणजे काळे चणे शिजून तयार होतात। तर आता आपण काय करूया, जो मसाला थंड झाला आहे ना तो आपण मिक्सरला दळून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत, सर्व मसाला याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला दळायचा आहे। तर कांदा खोबरं जे आपण भाजलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर पण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि झाकण लावून आपण याला दळून घेऊया। तर हे बघा, तुम्ही बघू शकतात असं आपल्याला जास्त पातळ नाही दळायचं आहे, थोडंसं जाडसरच आपल्याला पाहिजे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काळे चणे घालायचे आहे। काळे चणे घातल्यानंतर काय होतं ना, की भाजीला जी कन्सिस्टन्सी असते ना ती ठीक राहते। म्हणजे एक बघा, कधी कधी काय होतं, काळे चणे बनवताना भाजी एकीकडे पाणी एकीकडे आणि खूप अशी म्हणजे रस्सेदार भाजी बनून तयार होते, अशी पाण्यासारखी थोडीशी वाटते। त्यामुळं घट्ट दाटसर हा भाजीला प्रकार यावा म्हणून आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये काळे चणे घालणार आहोत। तर जे आपण उकडून घेतलेले काळे चणे होते ना ते 2 चमचे याच्यामध्ये घातले आणि छान असं स्मूथ पेस्ट बनवून घेतलं। आता आपण इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल घालणार आहोत आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक केला होता तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मसाला आपल्याला मंद गॅसवरती छान 7 ते 8 मिनिटं मस्त भाजून घ्यायचा। म्हणजे काय होईल ना, मसाल्याला तरी पण छान सुटेल आणि चव पण अप्रतिम लागेल। तर गॅस बारीक करून छान असं त्याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। म्हणजे काय होईल ना, मसाला खाली जळणार नाही। ही भाजी बनवायला साधारण 10 ते 12 मिनिटच लागतात, कारण की एका साईडला तुम्ही चणे बॉईल करत ठेवले आणि दुसऱ्या बाजूला मसाला तुम्ही बनवला की 10 ते 12 मिनिटात भाजी बनवून तयार होते। तर मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले, त्याला असं साल काढून छान असे कापून घेतले आणि ते देखील याच्यामध्ये घालून घेतले। खूपच अप्रतिम लागतात, नक्की तुम्ही ट्राय करा। आणि त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर करत आहे। याने काय होईल ना, भाजीला तिखटपणा थोडा कमी येईल आणि कलर देखील अप्रतिम येईल। तर 1 चमचा भरून मी इथे मोठा
धण्याची पावडर घातली आहे। 1 चमचा मोठा भरून आपण याच्यामध्ये गरम मसाला पावडर घालूया। गरम मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही छोले मसाला जरी घातला ना तरी पण चालेल। आता सर्व मसाले व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। आता मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। मसाल्यांना पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि छान असं त्याला भाजून घ्यायचं। तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि तुम्ही पाहू शकता हलका हलका तेल सुटायला मसाल्यांना तयार झालेला आहे। तर बघा, बारीक गॅस करून आपण याला छान असं शिजवून घेऊयात। तर काळे चणे जे आपण उकडले होते ना ते पण याच्यामध्ये घालून घेऊयात, म्हणजेच मसाल्यांमध्ये छान त्याचा अर्क उतरेल आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेऊयात। जास्त पातळ ही भाजी बनवायची नाही, थोडी दाटसरच बनवायची, म्हणजे चवीला पण अप्रतिम लागते। आणि जे काळे चणे मिक्सरला आपण दळताना वापरले होते त्याने काय होईल ना, भाजीला दाटसरपणा येईल। त्यामुळे खूप लोकांची अशी कंप्लेंट असते की चणे एकीकडे पाणी एकीकडे आणि खूप अशी पातळ पातळ भाजी होते। त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा। चण्याची भाजी बनवताना तुमची देखील भाजी मस्त दाटसर अशी बनवून तयार होईल। इथे मी एक छोट्या साईजचा लालसर टोमॅटो कापून घेतला आहे, तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा। नंतर शेवटच्या 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला हा घालायचा आहे, म्हणजे काय होईल ना की भाजीला लुक पण छान येईल आणि मस्त दिसायला पण छान दिसल्यामुळे आकर्षित वाटते भाजी खायला। झाकण ठेवून आपण साधारण इथे 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवरती त्याला छान शिजून घेऊया। आणि मैत्रिणींना तुम्ही बघू शकतात भाजीला काय जबरदस्त तरी सुटलेली आहे। बारीक गॅसवरती भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे। भाजीचा रंग बघूनच तुम्हाला कळतच असणार की भाजी किती अप्रतिम चवीला झाली असणार। खूपच छान मैत्रिणींनो भाजी तयार होते। रात्रीच्या जेवणामध्ये जर प्रश्न पडत असेल की काय बनवायचं तर अशा पद्धतीने मस्त काळ्या चण्याची भाजी बनवा, घरच्यांना देखील खूप आवडेल आणि चवीचवीने खातील। तर भाजी तर इथे पूर्णपणे बनवून तयार झाली आहे। मस्त कोथिंबीर घालून त्याला आपण छान असं गार्निश करून घेऊया। आणि आजची ही मस्त काळ्या चण्याची भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी बनवून तयार झाली आहे। अतिशय चवीला अप्रतिम आणि धाब्यासारखी ही लागते। चपातीसोबत, रोटीसोबत किंवा फक्त जिरा राईससोबत जरी खाल्ली तरी देखील खूप अप्रतिम ही भाजी बनवून तयार होते। तर मैत्रिणींनो, आशा करते की रेसिपी तुम्हाला आवडली असणार आणि काही टिप्स ज्या मी सांगितल्या आहेत त्या फॉलो करून नक्की तुम्ही पण ही भाजी बनवा। तुमची पण भाजी मस्त दाटसर बनवून तयार होईल। भेटूया अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।